नमस्कार, माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्याला सिझल देसी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो। बऱ्याच वेळेला आपण घरात जेव्हा काही कुकिंग करतो तेव्हा हाऊसवाईफ्सना किंवा घरातल्या मोठ्यांना काही वेळेला आपण अडकतो की एखाद्या गोष्टीत मीठ जास्त झालं तर काय करावं। येस, अगदी काही सोप्या गोष्टी आहेत की बाबा मीठ जर का ड्राय व्हेजिटेबलमध्ये झालं तर त्याच्यामध्ये ड्राय व्हेजिटेबल जास्त घालावी आणि त्याच्यातनं मीठ कमी करावं। एखादी जर का ग्रेव्हीवाली आयटम जर का ह्याच्यामध्ये मीठ जास्त झालं तर एक साधं सिंपल लॉजिक आहे की आपल्याकडे जो काही आटा असतो तो आटा आपण नीड करावा। त्याचा एक आपण पोळी करण्यासाठी जो काही आपण आटा बनवतो तसा आटा बनवावा आणि तो बॉइलिंग आपल्या त्या ग्रेव्हीमध्ये घालावा। त्या बॉइलिंग याच्यामध्ये आपण तो आटा घातल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा सॉल्ट आहे ते एक्स्ट्रा सॉल्ट तो संपूर्ण आटा खेचून घेतं। बॉईल करून एक 5 मिनटं बॉईल करून तो आटा बाहेर काढून टाकावा। बाहेर काढल्या तुम्हाला लक्षात येईल की आपण जी काही ग्रेव्ही बनवलेली होती त्या ग्रेव्हीमधलं मीठ जे काही एक्स्ट्रा होतं ते कम्प्लिटली गेलेलं असेल।